अखेर रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला या ठिकाणी 4 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन स्वतः या ठिकाणी आले होते। काय नेमकं रवी भाऊंना त्यांनी आश्वासन दिलं ते आपण रविकांत तुपकर यांच्याकडून जाणून घेऊयात। रवी भाऊ, 5व्या दिवशी का होईना सरकारला जाग आली, चर्चेला आमंत्रित केलं, काय बोलणं झालं, नेमकं काय आश्वासन मिळाली? नाही, आज सरकारच्या वतीनं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन भेटायला आले होते। सगळ्या मागण्या आम्ही त्यांच्या समोर ठेवल्या आणि त्यांनी त्या मागण्यांवर विश्लेषण केलं। या मागण्या तुमच्या रास्ता आहेत असं सांगितलं। फक्त त्यांनी विनंती केली की तब्येत खराब होते आहे, किडनीवर परिणाम झालाय, शुगर 46 वर आली, तर हायपोग्लासेमिया होऊन कोमात जाण्याची शक्यता आहे। तुम्ही आज उपोषण स्थगित करा। 4-5 दिवसांमध्ये आम्ही सरकारबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची स्वतंत्रपणानं बैठक लावतो आणि मग त्यात काही समाधान झालं नाही तर आपण तुमचा मार्ग वेगळा आहे। तर मी 4-5 दिवस सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं की 4-5 दिवस आपण सरकारची वाट पाहू, नाही झालं तर अन्नत्याग नाही पण लोकशाही मार्गानं सगळ्या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल, आंदोलन सुरूच राहतील। लढाई रुकेगी नहीं, लढाई जारी रहेगी। खऱ्या अर्थानं आता जे काही संभाषण आम्ही ऐकलं त्यामध्ये म्हणतात की सगळ्याच्या सगळ्या मागण्या मान्य करणार नाही आणि महत्वाची मागणी आपली हीच आहे की सरसकट कर्जमुक्ती द्या म्हणून। कुठपर्यंत समाधान मानणार आहे? कर्जमुक्ती होईल? आपल्या जवळपास 25 ते 30 मागण्या आहेत। त्यातल्या काही मागण्या ह्या सरकारकडून अडचणीच्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तर ठीक आहे ना, कोणतेही आंदोलन करताना सगळ्याच मागण्या एका वेळी मान्य होत नसतात। 10 मागण्या केल्या 5 मान्य होतात, 5 केल्या 3 मान्य होतात, 100 केल्या 50 मान्य होतात। टप्प्याटप्प्याने लढाई जिंकायची असते। तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी टप्प्याटप्प्याने लढाई जिंकल्या। आम्ही एक लढाई तर जिंकलो की मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी आम्हाला बोलवावं लागतं, आमचं म्हणणं ऐकून घ्यावं लागणार आहे समितीला आणि राज्य सरकार त्यांच्या लक्षात आणून देऊ कसं शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसणार नाही। आणि नाही 4-5 दिवसांमध्ये त्यांनी बैठक केली किंवा दगाफटका केला तर आंदोलन सुरूच राहणार। फक्त अन्नत्याग नाही करणार पण बाकी रस्त्यावर लोक उतरतील। जी प्रमुख मागणी तुमची होती की विना अट विना शर्त कर्जमुक्ती करा, त्यावर काय तोडगा नाही निघाला, तर काय म्हणजे आहे ऍडजस्टमेंट करायची भूमिका आहे? रस्त्यावर उतरू, रस्त्यावर उतर। मी सांगितलं ना, त्यांच्या समोर ठणकावून सांगितलं, तुम्ही ऐकलं ना की नाही झालं तर आम्ही ताकदीनं रस्त्यावर उतरू महाराष्ट्रातले शेतकरी। आंदोलन याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाचं होईल। निश्चितच या ठिकाणी 4-5 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांसोबत या ठिकाणी बैठक आयोजित केली जाईल आणि या बैठकीमध्ये जर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा या लढाईला शेतकरी सुरुवात करणार असल्याची भूमिका जी आहे रविकांत तुपकरांनी या ठिकाणी आपलं उपोषण सोडते वेळी स्पष्ट केली आहे। प्रफुल्ल खंडार, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।